आणि वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे एआयच्या माध्यमातून. माझा आवाज काढून फोनवरती पण बोलली आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतोय, आत्ताच्या आत्ता तुम्ही निधीवर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय हे आजच्या युगातील एक वरदान आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि अगदी रोजच्या जीवनातही एआयने क्रांती घडवली आहे. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर ही तितकाच धोकादायक ठरू शकतो. बीडमधील एक धक्कादायक प्रकार याची साक्ष देतो. आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 3,20,00,000 रुपयांचा घोटाळा घडला आहे. बनावट आवाज, खोटी सही आणि बोगस लेटर हेडच्या सहाय्याने हा गुन्हा घडवण्यात आला. हा प्रकार सायबर गुन्हेगारांच्या नव्या आवाहनांची जाणीव करून देतो. चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हेही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. 2 जुलै 2025 रोजी रत्नागिरी येथील एका अधिकाऱ्याला एक फोन कॉल आला. या कॉलमधील आवाज हा आमदार प्रसाद लाड यांच्यासारखा वाटत होता. कॉलरने तातडीने 3,20,00,000 रुपये बीड जिल्ह्यात वर्ग करण्याचे आदेश दिले. यासाठी लाड यांच्या नावाचे बनावट लेटरहेड आणि खोटी सही असलेले पत्र वापरण्यात आले. अधिकाऱ्याने या आदेशांचे पालन केले आणि निधी वर्ग केला. पण काही वेळाने संशय आल्याने त्याने थेट प्रसाद लाड यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा हा सारा प्रकार बनावट असल्याचे समोर आले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून लाड यांचा आवाज हुबेहूब तयार करण्यात आला होता आणि या घोटाळ्याने सर्वांना हादरवून सोडले. प्रसाद लाड यांनी स्वतः विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, माझ्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करून हा घोटाळा घडवण्यात आला आहे. बनावट लेटर हेड आणि सहीचा वापर करत निधी चोरण्याचे कृत्य अत्यंत गंभीर आहे. त्यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याची माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून डीपीओचा फोन आला. बीड जिल्ह्यातून कोणीतरी पत्रव्यवहार करून माझी खोटी सही करून 3,20,00,000 रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले आणि त्यामध्ये 36 कामांची यादी दिली आणि वर्ग झाले, पैसे वर्ग झाले. त्यानंतर त्यांना काहीतरी डाऊट आला डीपीओला नवीन आलेल्या. त्यांनी तात्काळ मला फोन केला आणि विचारलं की बाबा ही एवढा निधी तुम्ही बीड जिल्ह्याला दिला आहेत का? तर मी म्हटलं असा मी दिलेला नाही. तर कॉपी मागवली असता लक्षात आलं की माझं लेटरहेड खोटं वापरलं आहे, माझी सही खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे एआयच्या माध्यमातून. माझा आवाज काढून फोनवरती पण बोलली आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतोय, आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की हे माझ्या बाबतीत घडलं असेल, याच्या आधी श्रीकांत भारतीयांच्या बाबतीत पण घडलं होतं, तर ह्याच्या बाबतीत सरकारने आता नवीन टेक्नॉलॉजी OTP सिस्टीम काहीतरी पद्धत आणावी. नाहीतर आणि हा जर आकडा छोटा असता 15-20 लाख रुपयाचा तर समजलाही नसता. 3,20,00,000 आपल्याला सर्वांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपले PA असतील किंवा इतर लोक असतील तर सरकारला माझी विनंती आहे की आपण या बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत. या लोकांची नावं कळलेली आहेत, कोण कोण आहेत ते कोणी असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांना अटक झाली पाहिजे. आईच्या बाबतीत पण पहिल्या टाकाची निधी आतील वर्ग त्यामुळे सरकारने निर्देश द्यावेत मुंबई पोलीस आयुक्तांना की तात्काळ या लोकांना अटक करावी. FIR दाखल झालेली आहे आणि या सिस्टीममध्ये काहीतरी तांत्रिक प्रणाली आणा की OTP सिस्टीम असेल, आमदारांकडनं OTP जाईल, मग निधी दिला जाईल, असं काहीतरी करावी माझी विनंती. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी लाड यांनी केली आहे. हा घोटाळा सायबर गुन्हेगाराच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवतो. एआय तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या व्यक्तीचा आवाज तयार करणे आता सोपे झाले आहे. यामुळे केवळ सामान्य माणसेच नव्हे तर राजकीय नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तीही अशा फसवणुकीला बळी पडू शकतात. या प्रकरणातून हे स्पष्ट होते की तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे तितक्याच नव्या पद्धतीने गुन्हेही घडत आहेत. प्रसाद लाड हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून सध्या विधान परिषदेत आमदार म्हणून कार्य करत आहेत. मुंबई आणि उपनगरांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाले असून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्तेही सक्रिय सहभाग घेतला आहे. लाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यांसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले आहे.
त्यांच्या कार्यशैलीमुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत. जनसामान्यांचा प्रश्नांचा प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणातही त्यांनी तातडीने कारवाई करत आपली जबाबदारी दाखवली. त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा मांडला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली. त्यांच्या या कृतीमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. एआयचा गैरवापर करून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या घेणे गरजेचे आहे. जसं की सर्वप्रथम संदेशाची खातरजमा करा. कोणत्याही फोन कॉल, ईमेल किंवा पत्राद्वारे आलेल्या आदेशाची खात्री करा. विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारापूर्वी थेट संबंधित व्यक्तीशी संपर्क साधा. मग डिजिटल साक्षरता वाढवा. एआय तंत्रज्ञान आणि त्याच्या गैरवापराबद्दल जागरूक राहा. बनावट आवाज किंवा डीप फेक व्हिडिओ ओळखण्यासाठी प्रशिक्षण घ्या. त्यानंतर सुरक्षित संवाद साधनांचा वापर करा. महत्त्वाच्या व्यवहारांसाठी सुरक्षित आणि प्रमाणित संवाद साधनांचा वापर करा. अनोळखी लिंक किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नका. मग दस्तऐवज तपासा. लेटरहेड, सही किंवा अधिकृत पत्रांची सत्यता तपासण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. मग सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा. तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस आणि सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. मग शेवटचं म्हणजे तक्रार नोंदवा. जर तुम्हाला फसवणुकीचा संशय आला तर तातडीने स्थानिक पोलिसांशी किंवा सायबर क्राईम सेलशी संपर्क साधा. भारतात सायबर क्राईम तक्रारींसाठी 1930 हा हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहे. या उपायांमुळे तुम्ही एआय स्कॅम पासून स्वतःला आणि तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवू शकता. एआय तंत्रज्ञानाने आपले जीवन सुकर केले असले तरी त्याचा गैरवापर टाळण्यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. बीडमधील हा घोटाळा आपल्याला सायबर गुन्हेगाराच्या नव्या आव्हानांची जाणीव करून देतो. आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत एक आदर्श ठेवला आहे. आता प्रश्न असा आहे की अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आपली यंत्रणा किती सक्षम आहे आणि आपण स्वतः किती जागरूक आहोत. सायबर सुरक्षेच्या बाबतीत सावध राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला.